हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग गाईज. तर आज आणि आतापासून आपण व्लॉगला सुरुवात करतो विथ माईक. आणि एवढ्या रिसर्च आणि एवढ्या कष्टाने आणि एवढे वेट नंतर आपण फायनली माईक घेतलेले आहेत, ते पण एवढे चांगले घेतले. आणि याचा रिव्ह्यू आम्ही खूप बघितलेले आणि बघूनच हा माईक आम्ही परचेस केला आहे. तर असं रिव्ह्यू पण देणार आहेत आणि आजपासून सुरुवात पण करणार आहेत की आपण आजपासून सुरुवात करतो आहे ब्लॉगिंगला, ते पण आपल्या माईकसोबत. तर ठीक आहे, तुम्हाला दाखवतो एक क्विक रिव्ह्यू, म्हणजे बऱ्यापैकी दाखवतो रिव्ह्यू. तर हा तुम्ही बघू शकता, हा आहे ग्रेनारोचा P10 माईक, ज्यामध्ये आहेत 3 लेवलचे नॉईज कॅन्सलेशन आणि एक आहे वाटतं स्टिरिओ वाईट असं काहीतरी आहे, तो त्यामध्ये आपण सिंगिंग वगैरे करू शकतो. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आधी. एक हाताने म्हणजे दीक्षा तिकडे जेवण बनवते आणि मी इकडे रिव्ह्यू द्यायला आलो आहे. तर हा बघा, हा केस आहे, ठीक आहे, हा केस आहे त्याचा. आणि याच्यामध्ये माईक आणि एक रिसिव्हर आहे. तर माईक मी ॲक्च्युली हा माईक मी लावला माईक, ते तुम्हाला नॉईज कॅन्सलेशनचे लेवल 3 आहेत ना, ते पण दाखवतो. आधी हा तुम्ही बघा, यामध्ये ना कसं आहे की हा केसला चार्ज करायला लागतो आपल्याला. टाईप सीचा आहे हा बघा, टाईप सीचा आहे. आणि 2 माईक आहेत त्यामध्ये, आणि एक इथे तर रिसिव्हर येतो, तो मी रिसिव्हर फोनला लावला आहे. आणि हा एक माईक आहे, मी माझा लावला आहे, हा दीक्षासाठी आहे. आणि इथे बघा, हा तो चिपकतो लगेच ना, कनेक्ट होतो, लगेच कनेक्ट व्हायला हा बघा, लगेच कनेक्ट पण होतो. तर आणि हा इकडे टाकला ना असा का लगेच डिस्कनेक्ट होतो आणि त्याची चार्जिंग लगेच अशी स्टार्ट होते. हे बघा, दिसतंय ना. तर ना मी आता फॅन खाली आहे, तुम्हाला थोडासा ना फॅनचा आवाज पण येत असेल. आणि तर मी तुम्हाला दाखवतो की लेवल 3 आपण गेल्यावरती तुम्हाला कसा आवाज येतो. तर इकडे 2 बटन आहे, एक पॉवरचा बटन आहे, तो तुम्ही म्यूट करण्यासाठी पण यूज करू शकता. एकदा प्रेस केला की डायरेक्ट म्यूट होऊन जातो. म्यूट तुम्हाला दाखवणार का मी बोललो तर मग तुम्हाला ऐकायला येणार नाही. मी तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन दाखवतो. त्याच्या खाली ना एक बटन आहे, हा 2 येलो बटन आहेत ना, त्या खालीचा बटन आहे. एकदा प्रेस केला ना, तर तुम्हाला जवळून दाखवते. एकदा प्रेस केला ना का एकदा ती ब्लू लाईट ना ब्लिंक होते. आणि आता तुम्हाला आवाज स्पष्ट येत असेल का कसा आवाज चेंज झाला आहे म्हणून. आम्ही थोडा पहिले चेक केलं आधी व्यवस्थित. ॲक्च्युली हा एक थोडासा इश्यू, तो तुम्हाला आम्ही नेक्स्ट सांगू. माझ्या फोनचा इश्यू आहे, कारण माझा फोन आहे जुन्या जमान्याचा आणि त्याने खूप साथ दिली, कारण आम्ही रेकॉर्ड पण त्यातच करतो. त्या कॅमेरा एवढा भारी आहे, त्याला तोड नाही आहे. तर असू दे. तर आता लेवल 1वर तुम्हाला कसा आवाज येतो ते तुम्ही सांगा आम्हाला नक्की, ठीक आहे. तर आता मी जातो लेवल 2वर. पहिलं तुम्ही एकदा पुश करायचं आहे आणि सोडायचं आहे. लगेच तो लेवल 2चा जाताना 2 वेळा लाईट ब्लिंक होते आणि मग लगेच तो लेवल 2वर जातो. आणि तुम्हाला आता आवाज जरा पण येत नसेल फॅनचा, कारण येत पण असेल काय थोडासा येत असेल, पण कारण फॅन पण स्लो आहे. मी तुम्हाला फॅन फास्ट करतो. तर मी आता फॅन फास्ट केला आहे. त्याचा एअर नॉईजचा कसा आवाज येईल तो तुम्ही फक्त ऐका, कारण अजून आपण 3ऱ्या लेवलला जाणं बाकी आहे. 3ऱ्या लेवलला गेल्यानंतर समजेल तुम्हाला की कसा आवाज येतो आणि कसा नाही ते. तर आता आपण लेवल 3ला जाऊ, कारण फॅन पण फास्ट झालेला आहे, तुम्हाला थोडासा आवाज पण येत असेल त्याचा. आता आपण लेवल 3ला जाऊ आणि लेवल 3ला तुम्हाला ऐकायला येईल कसा, कारण लेवल 3ला आपण जेव्हा जातो ना, तो कशासाठी यूज करायला लागतो आपण, कारण आपण जेव्हा जास्त ट्रॅफिकमध्ये किंवा पब्लिकमध्ये असू ना, तेव्हा तो आपल्याला फायदेशीर ठरेल, म्हणजे चांगला फायदेशीर ठरेल. कारण हा माईक मी खूप रिव्ह्यू पाहिले आधी आणि नंतरच परचेस केला. आणि हा थोडा कॉस्टली, म्हणजे नवीन कंटेंट क्रिएटरसाठी तर म्हणजे कॉस्टली बोलण्यापेक्षा त्या रेंजमध्ये आहे, 2000च्या रेंजमध्ये. आणि एवढा चांगला माईक आहे की तुम्हाला 2000च्या रेंजमध्ये म्हणजे काहीच नाही. बाकीचे तुम्ही जर चांगले माईक घ्यायला गेले तर 10,000च्या वर आहेत. 10,000, 12,000, 18,000, 20,000. सध्या तेवढा आपण नाही करू शकत खर्च, म्हणून आम्ही हा माईक घेतला. पण याचा रिव्ह्यू खूप चांगला आहे, तुम्हाला कधी वाटेल तर नक्की घ्या, नक्की तुम्हाला आवडेल आणि नक्की तुम्हाला साथ देईल. तर आता आपण लेवल 3ला जाऊ. लेवल 3ला गेल्यानंतर 3 वेळा लाईट ब्लिंक झाली आणि ब्लिंक झाल्यानंतर लेवल 3वर आता आपण आलो. आणि आता तुम्ही आवाज ऐका की फॅनचा आवाज तुम्हाला किती येतो आणि कसा येतो. आणि मी जेव्हा लेवल 3 पण जेव्हा बंद करेन ना, तेव्हा फॅनचा आवाज तुम्हाला नक्की येईल, तेव्हा तुम्हाला दाखवतो. पण आता 3 लेवलमध्ये तुम्हाला कसा आवाज येतो ते तुम्ही नक्की सांगा मला, ठीक आहे.
तर आता मी नॉईज लेवल कॅन्सल करतो. आता नॉईज लेवल कॅन्सल झालेला आहे आणि तुम्हाला आता आवाज कसा येतो आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण आम्ही एवढा खटाटोप करायला लावला आहे ते सगळं तुमच्या एंटरटेनमेंटसाठी. आणि आम्हाला पण थोडी साथ द्या, सपोर्ट द्या, बस एवढाच आहे. तर आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, ठीक आहे. तर मी आता फॅन जरा स्लो करतो. आपण याचा ना रिव्ह्यू नंतर थोडा डिस्टन्सवरती कारण ना ते क्लेम करतात का 50 मीटरपर्यंत पण तुम्ही लांब गेले ना, त्याच्यापेक्षा जास्त पण आय थिंक, तरी तुम्हाला बऱ्यापैकी तो सपोर्ट करेल चांगला, असं मला सांगितलं त्यांनी. म्हणजे रिव्ह्यू पण बघितले आणि बऱ्यापैकी सांगितलं. तर आता इथं दीक्षाचं जेवण बनवणं चालू आहे. दीक्षा माईक आले आपले चांगले चालतात. हां, नॉईज लेवलचं आहे ना चांगला. हां, तर आता आज आम्ही दीक्षाने स्पेशली आज चिकन बनवणार आहे. आणि काल आम्ही खाल्लं वरण भात आणि मटकीची भाजी. हां, गुरुवार होता ना. गुरुवार होता. आता इथे चपात्या बनवायला लागल्यात, ठीक आहे. आणि जेवण बनवायचं काम चालू आहे. पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे खूप दिवसापासून, खूप सारा 3 ते 4 दिवस झाले. एक मिनिट, आपण आता एक काम करू, दीक्षाला पण आपण माईक पहिले लावून देऊ, नंतर मग आपण तिच्याशी बोलू, ठीक आहे. मी आता काय करतो, दीक्षाला पण माईक लावतो, नंतर मग आपण बोलू कसं येते, ठीक आहे. तर आता दीक्षाला मी माईक लावला आहे आणि दीक्षा बोल तिकडनं लांबून. हॅलो 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 हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3 असं बोल. हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3. हॅलो, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता आम्ही आला का आवाज? हां, आता ना मी एक मिनटं मी बेडरूममध्ये जातो, मग तू इकडनं बोल, मी कसा आवाज येतो ते आपण चेक करू. हां हो, ठीक आहे. चला आता आपण बेडरूममध्ये जाऊया पटकन. हां, बेडरूममध्ये जाऊ. तर असं आहे की बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं 50 मीटरपर्यंत आपण रेंज जाऊ शकते. तर बोल काहीतरी. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3. हां, हॅलो हॅलो तेच चालू आहे. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3. हां, आता आपण बघू की काय नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल कसा आवाज येतो ते, ठीक आहे. तर आपण ना आता काय करू आपण, नॉईज लेवल तुझा पण बंद आहे ना, एक सेकंड ना, तुझा पण आपण नॉईज लेवल 1ला करू आणि माझा पण नॉईज लेवल 1ला करू. कारण कसं आहे, कॅज्युअली आपण घरात जेव्हा राहू ना तेव्हा एक तर नॉर्मल मोड किंवा मग लेवल 1वर ठेवला म्हणजे बरं पडत. कारण बाकीच्या असताना ठाकठोक गोष्टी त्या पण ऐकायला आवडतात नाही का, त्या पण पाहिजे एकदम जर म्यूट पूर्ण चांगलं नाही वाटत. हां, पूर्ण सायलेंट पण एकदम काय व्यवस्थित वाटणार नाही, असं आहे ना. म्हणून मग आम्ही काय विचार करतो का लेवल 1वर ठेवू, जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा आपण लेवल 2 लेवल 3 यूज करू ना. हो, जास्त नॉईज असेल तेव्हा. हां, नॉईज असेल ना जास्त तेव्हा आपण यूज करू, पण त्याचा फायदा आपण करून घेऊ चांगला आता. हां, कारण आता त्याच्यासाठीच आपण माईक घेतलेत आणि बेस्ट क्वालिटीचे माईक घेतलेत. तर नो डाऊट का आता काय प्रॉब्लेम येणार नाही नॉईजचा, कारण बऱ्याच लोकांनी आम्हाला सजेस्ट केलेला की माईक यूज करा, माईक चांगले घ्या. तर आम्ही एक कंपनीचा माईक घेतलेला, मॅक म्हणून कंपनीचा, त्याचे रिव्ह्यू पण खूप सारे होते. पण ॲक्च्युली काय झालं की हा सपोर्टच झाला नाही, ॲक्च्युली तो चालतच नाही व्यवस्थित, त्याचा आवाज म्हणजे काय फायदाच नाही तो. हां, आणि हा फायनली हां, आणि नंतर आम्ही घेऊ. मला चांगला फोन पण घ्यायचा आहे, कारण सध्या तो विचार नाही आहे, पण माझा फोन आहे तो 5 वर्ष झाले आणि त्याने मला खूप साथ दिली. माझ्या अजून पण छान आहे. माझ्या बायकोपेक्षा जास्त साथ दिली त्यांनी. हां, जास्त वर्ष साथ दिले. तर मग असं आहे. तर आता बघू आपण आपल्या माईकचं कसं वापर होतो आणि कुठे कसं आपण किती पद्धती यूज करतो आणि तुमच्यासाठी आपण कसं कंटेंट आता घेऊन येता येईल. हां, तो आमचा आता प्रयत्न असेल, ठीक आहे. हां, तर खूप साऱ्या लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की माईक यूज करा, माईक घ्या म्हणून आम्ही माईकचा थोडं समोर बघणाऱ्याला आवाजाचा थोडासा आवाज, कारण काय व्हायचं ना की मी माझ्याच फोनमध्ये सगळं रेकॉर्ड करायचो आणि ऑडिओ पण त्याच्यातच रेकॉर्ड व्हायचा. तो माईक थोडासा नॉइझी आवाज यायचा किंवा काय, तर मी ॲपमधून ते थोडंसं कमी करायचो, पण ते व्हायचं काय कुठे समजा आता मी असं समोर फोन ठेवला आहे आणि जेव्हा मी असं करायचो तेव्हा तो व्हॉइस लेवल ना ऑडिओ लेवल ना कमी जास्ती व्हायचा. आणि तो आम्ही पण ऐकलाय, आम्हाला पण माहिती आहे. पण शेवटी कसं आहे आता जे आहे कारण स्ट्रगल आहे, हा स्ट्रगल आहे आमचा, नाही का. आम्ही काय आधीपासून नाही यूट्यूबवर, तर आम्ही आधीपासून आलो आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, असं आहे ना. आता चालू केलंय, आता आम्ही चालू केलंय आणि आता खूप पुढे जायचं आहे मला.
हा खूप पुढे जायचं अजून आणि खूप पुढे आपण तुमच्या सोबत जाऊ. खूप हा, सारे तर व्हिडिओ घेऊन यायचे वेगवेगळे. नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला अजून खूप पुढे खूप एंटरटेन करायचं तुम्हाला. आम्हाला खूप रील्स आम्हाला टाइम ऍक्च्युली काय होतं की टाइम भेटत नाही घरी आल्यावर. हा टाइम नाही भेटत. हो हा घरी आल्यावर टाइम भेटत नाही म्हणून, नाहीतर मग आम्ही एवढ्या रील बनवू शकतो ना. प्रॉब्लेम पाण्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम. हा सगळं आहे. थोडासा इरिटेशन होतंय मॅडमला म्हणून, दुसरं काय नाही. तर आम्ही खूप ऍक्च्युली होतो कारण की तिला बरीचशी कामं आवरायची असतात. त्याच्यामध्ये मग काय प्रॉब्लेम होतात, खूप सारे प्रॉब्लेम होतातच नाही का. मग पाण्याशिवाय काहीच कामं होत नाही ना. तर आता हा बघा आमचं चपात्या बनवण्याचा कार्यक्रम चालू झाला आता आणि चिकन इथं रेडी आहे. झाला ना रेडी? नाही शिजतोय अजून. शिजतंय ना. आता दीक्षा किती पण लांब राहिली ना तरी पण तिचा आवाज एकदम क्लिअर आहे. आता मला काय माहिती का, आवाज लेवल असं कमी जास्ती करायची गरज लागणार नाही. ऍडजस्ट करायची गरज नाही. हां कारण एक्झॅक्टली पाहिजे तेवढा आवाज किती पण लांब असला तरी पण तो बरोबर कॅप्चर करतो. हो आणि व्यवस्थित आता होणार आहे आपला सगळा. हां ब्लॉगला आता टाइम पण लागणार नाही आणि सगळं आता व्यवस्थित चालणार आहे. हो. ठीक आहे. तर मी फॅनचा पण तुम्हाला दाखवला. दीक्षा बोलते म्हणजे दोन आपण माईक यूज करू शकतो ॲट अ टाईम याच्या रिसिव्हरने आणि माईकने सॉरी. आणि माईक चांगला आहे खूप. घ्यायचं होतं आम्ही म्हणजे रिव्ह्यू बघू आम्ही घेतले. एक 12,000वाले पण माईक होते पण सध्या लगेच पॉसिबल नसतं झालं म्हणून. आणि कारण आपल्याकडं ॲक्च्युली व्लॉगिंगसाठी सगळ्यांकडे बघतो ना आपण का जास्त मोठे जे आहेत यूट्यूबर्स त्यांच्याकडं आयफोनच आहेत. म्हणून असं आम्ही विचार केला की बाबा घ्यायचं आहे तर नंतर थोडा थांबू आपण आणि मग आयफोनच घेऊ. पण आपण कंटेंट थांबवणार नाही. पण तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल प्लीज आणि शेअर करा, लोकांपर्यंत आम्हाला पोचवा. आम्ही खूप सारे कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ. ठीक आहे. चला आता मी जरा टेस्टिंग करतो माझ्या माईकची आणि मग नंतर आपण मग बोलू त्याच्यावर पूर्ण. आता मी तुम्हाला जे पण तुम्हाला लागेल ना ते तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही त्याबद्दल तुम्हाला नक्की माहिती देऊ. ठीक आहे. तर गाईज आता आमचं जेवण करून झालेलं आहे. जेवण बनवून झालं मेन करून नाही झालं. हा सॉरी बनवून झालेलं आहे. आता काय ऐकायला लागते, काय करणार बाबा एक शब्द आहे काय. आता माईक मला स्पष्ट ऐकायला येईल तुम्हाला नाही का. हा आपण घरामध्ये तर नॉईज लेवल 1 मध्येच आपण करू. घरात एवढं हे नाही ना. हा एवढा काय प्रॉब्लेम नाही. फॅनचा राहतो बस. फॅनचा तो आता आम्ही ब्लॉग करताना आधी बंद करायचो आणि एवढा गरम व्हायचा सिरियसली नाही का. तर आता आपला माईक आला तर काय टेन्शन नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आता काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आता माईक आहे आपले. काय बोलते पब्लिक. दीक्षासाठी सेपरेट, माझ्यासाठी सेपरेट. दीक्षा बेडरूममध्ये असू दे, किचनमध्ये असू दे, ब्लॉगमध्ये तिचा आवाज येणार म्हणजे येणार. ती काय पहिले आवाज यायचा नाही ना व्यवस्थित. एकदम हळूहळू यायचा. नाहीतर मग दीक्षाला कधी काय बोलायला मध्ये पटकन काहीतरी बोलायची ना ते कॅप्चर नव्हतं होत. आता होईल. आणि अशा काही अनयुज्युअल गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील. चोरी पकडल्या जातील. पटकन काय बोलून मोकली होते ना, समजेल आता तुम्हाला आता ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तर आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे पूर्ण. तर आता आपला इकडं आहे मँगो कापलाय फर्स्ट. आमची रील पण अरे बाबा रील बघा नक्की. रील आता रील पण येतील आमच्या खूप. आणि इकडे आहे चिकन काळ्या वाटणामध्ये बनवलाय. काळ्या वाटणामध्ये बनवलाय ना आपण बनवतो तसंच. ओके. आणि चपाती आहे आणि खाली राईस आहे. आणि हा ताट आम्ही घेतलाय जेवायसाठी. तर आता आजचा ब्लॉग एवढा म्हणजे चांगला आहे की जेव्हा नवीन आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आणि जशी एक इम्प्रूव्हमेंट होतात ना तशी आम्हाला पण एकदम एक्साइटमेंट वाटते ना. कसं पहिले ब्लॉग आम्ही जेव्हा केलेला कुठे केला माथेरानला पहिला. तेव्हा माथेरानला गेल्यावर केलेला तेवढी सवय नव्हती, तेवढी बोलायची प्रॅक्टिस पण नव्हती, काहीच नव्हतं. लोकांमध्ये थोडंसं कसं वेगळं वाटत होतं ना बोलायला. काय बोलायचं काय नाही समजत पण नव्हतं. कितीतरी टेक घेतले होते. सुचतच नव्हतं. कॅमेरा चालू झाला का काय तोंडातून शब्द नाही काहीच नव्हतं. असं वेगळंच वाटत आणि वेगळंच वाटत काय तरी पण व्ह्यूज चांगले होते ब्लॉगला. त्या ब्लॉगला व्ह्यूज चांगले होते. आणि तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही चांगले कंटेंट आणू आणि चांगल्या व्ह्यूज द्या. आपण आपल्या माणसाला सपोर्ट नाही करणार तर कोणाला करणार नाही का. पण आमच्या बाबतीत असं वाटतं कधी की आम्ही प्रत्येक लोकांना सपोर्ट करतो. कोणती गोष्ट आपल्या बाबतीत चांगली करायचं ना आपण त्यांना पण शेअर करतो. पण आमच्या बाबतीत तसं होत नाही ना. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता कसं आता बोलून काय फायदा नाही, आपण त्याच्यावर बोलू नंतर. पण असं वाटतं पण तुम्ही वाटेल तर करा सपोर्ट आम्हाला. आता काय आता आम्ही आणखी काय बोलू शकतो नाही का. आम्ही कंटेंट आणण्याचा प्रयत्न करू चांगले. पण तुम्ही सपोर्ट करा, आम्हाला मोटिवेट करा तरच आम्ही. कमेंट्स करा, कमेंट्स करून आम्हाला सांगा
तुम्हाला काय काय बघायला आवडेल, ट्रॅव्हल बघायला आवडेल, कुकिंग बघायला आवडेल, डेली रुटीन बघायला आवडेल, असं आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही पण तसं प्रयत्न करू, आम्हाला पण समजेल तुम्हाला काय बघायला आवडतं काय नाही ते. तेच ना. ठीक आहे, चला मग आता काय माईक आलेत का टेन्शन घेऊ नका, आता चांगला आवाज येईल. ज्यांनी सजेशन केलं का माईक चांगलं का त्यांना पण आम्ही सांगतो का आता आम्ही माईक घेतलेले आहेत आणि आता चांगला आवाज येईल. त्यामुळे काय नॉईजचा काय प्रॉब्लेम येणार नाही, खरखर असा काय आवाज येणार नाही. ठीक आहे, तर चला मग आजचा व्लॉग आता आपण इथेच एंड करू. आता आम्ही जेवतो. ठीक आहे, तोपर्यंत आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि क्लिअर साऊंडमध्ये. काय बोलतो पब्लिक? ठीक आहे ना, तर चला मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. ओके, तोपर्यंत बाय. बाय.